पक्षाचा विचार न करता समाजाच्या बाजूने बोला, बीडच्या मोर्चात मनोज जरांगे पाटलांचं आमदारांना आवाहन। अॅट्रॉसिटी दाखल असती तर संतोष देशमुखांची हत्या झाली नसती, बीडच्या मोर्चात जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। आम्हाला दहशत चालणार नाही, राज्यातही दहशत हे चिवरायांचं राज्य आहे का? संभाजीराजे छत्रपतींचा सरकारला संतप्त सवाल। पंकजा मुंडे संतोष देशमुखांच्या घरी का गेल्या नाहीत? बीडच्या मोर्चात आमदार सुरेश धस यांचा सवाल। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी माझ्या वडिलांना न्याय मिळावा, संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख याची मागणी। राजगुरुनगर हत्याकांडातील पीडित कुटुंबाला 5 लाखांची मदत, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांच्या हस्ते केली मदत। 2 जानेवारीपर्यंत आरोपींना शिक्षा करा, अन्यथा मी उपोषणाला बसेल, बीडच्या मोर्चात बजरंग सोनवणेंचा सरकारला इशारा। अभिनेत्री प्राजक्ता माळींची महिला आयोगाकडे तक्रार प्राप्त झाल्याची माहिती, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही आयोग करेल, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती। उजनी धरण नवीन पर्यटन क्षेत्र म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर येणार, जानेवारीपासून बोटिंग सुरू होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।